एक वाटी पिठामध्ये फक्त 3 साहित्यापासून जवळपास 35 पुऱ्या तयार होतात. 8 ते 10 दिवस ह्या पुऱ्या चांगल्या राहतात. तुम्ही 3-4 दिवस बाहेर ठेवू शकता आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून 10 दिवस पर्यंत खाऊ शकता. अगदी पारंपरिक पदार्थ आहे. तोंडात टाकताच विरघळतो. इतक्या मऊ आणि लुसलुशीत ह्या पुऱ्या तयार होतात. करायला अगदी सोप्या आणि कमी कष्टाच्या. बरं, या पुऱ्यासोबत खायला असं काही लागत नाही. तुम्ही छान रोल करून सुद्धा ह्या खाऊ शकता. अप्रतिम चवीच्या ह्या पुऱ्या मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात. नमस्कार, सुषमा हेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण ट्रेडिशनल रेसिपी पाहणार आहोत, ते म्हणजे रताळ्याच्या पुऱ्या किंवा घारगे. आमच्याकडे याला पुऱ्याच म्हणतात. साधी सोपी मोजक्या साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे. एकदम लुसलुसीत होते आणि 8 ते 10 दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता. आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल. आणि चला रेसिपी बघूया. 750 ग्रॅम ही रताळी आहे. याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि मुद्दाम मी असे थोडे थोडे तुकडे करून घेतले, कारण ते बेंड असतात ना, तर तिथे भरपूर माती वगैरे जाऊन बसते आणि मग धुवायला त्रास होतो किंवा ती निघत नाही, म्हणून असे छोटे छोटे तुकडे मी करून घेतलेले. रताळ्याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे, तर जी मोठी मोठी रताळी असतात ना, ते खाली ठेवून घ्या, म्हणजे कसं ते उकडायला थोडा वेळ जातो. आता जस्ट मी हे पाण्यातून काढलेले, त्याच्यामुळे याला पाणी असं लागूनच आहे, पाण्या भरलेलेच आहे, त्याच्यामुळे या भांड्यामध्ये मी पाणी नाही घालणार. तर कुकरमध्ये मी चांगलं पाणी घालून घेतलेलं. कुकरमधली जी प्लेट असते ना, त्याच्यावरती येईपर्यंत पाणी टाकलं आणि आता आपण हा रताळ्याचा डब्बा याच्यामध्ये ठेवून देऊ आणि मीडियम फ्लेमवरती 4 शिट्ट्या काढून ही रताळी आपण उकडून घेऊ. कुकरला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि एखादी शिट्टीनं तुम्ही जास्तच काढून घ्या, म्हणजे आपले रताळी जे आहे ते चांगले शिजायला पाहिजे. मी 5 शिट्ट्या काढून घेतल्या मीडियम फ्लेमवरती, म्हणजे नंतर हे नको अरे थोडेसे थाडेच आहे किंवा प्रॉपर झालेले नाही आहे, कारण आपल्याला पुऱ्या करायच्या आहे, त्याच्यामुळे हा लादा जो आहे तो एकदम सॉफ्ट व्हायला पाहिजे. तुम्ही बघू शकता छान ही वाफवल्या गेलेली आहे, जरी आपण याच्यामध्ये पाणी नाही घातलं. आता आपण हे बाहेर काढून घेऊ. एखाद्या ताटात काढून घ्यायची, म्हणजे हे लवकर थंडी होतं. त्याच्यात पाणी घालायचं नाही आपल्याला. काय होतं ना, पाणी टाकलं की खूप जास्त पाणी त्याला सुटतं आणि मग त्याच्यामध्ये कणकेचं प्रमाण पण खूप जास्त लागतं. म्हणून अशा पद्धतीनेच हे वाफवून घ्यायचे आणि थंड करायसाठी एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये वगैरे काढून घ्यायचे. थोडा वेळ आपण याला थंड होईल, हाताला सहन होईल इतपत ही थंड झालेली आहे आणि याची आपण सालं काढून घेऊ. दोन्ही बाजूला थोडासा काळपट पोर्शन असतो ना, तो काढून घ्यायचा आणि बघा सहज पटकन असं त्याची सालं निघाली. आता आपण सगळी सालं अशाच पद्धतीने याची काढून घेऊ. इथे सगळी सालं काढून झालेली आहे. आता एखादी परात किंवा मोठं खोलगट असं ताट घेऊन घ्या, म्हणजे पुढची प्रोसिजर जी आहे तुम्हाला यातच करता येते. आणि आता किसणीने आपण हे सगळे किसून घेऊ, म्हणजे हाताने पण स्मॅश करता येते, स्मॅशरनी पण होते, पण किसणीने करून घ्या, म्हणजे कसं हे एकजीव होऊन जातं. थोडंसं कोमटसरच आहे आपले हे, एकदम पूर्णपणे गार झालेले नाही. हे आपला किस पण तयार आहे. बघा किस एकदम सॉफ्ट झालेला आहे पहा, आणि पाणी भरलेला पण नाही, मोकळा मोकळा झालाय. आपण याला मोजून घेऊ. आपल्याला गोडाचं प्रमाण किती घालायचं याचा अंदाज आहे. दाबून वगैरे भरू नका, सहज बसेल एवढं टाकून घ्या. 2 भांडे भरलेलं आहे. इथे मी पाऊण भांड साखर घेतलेली आहे. एरवी मी अर्धच भांड टाकत असते. पाऊण भांड घेतल्यामुळे काय होतं, पुऱ्या थोड्याशा गोडसर होतात, कारण मुलांना ना थोड्याशा गोडसर पुऱ्या पाहिजे होतात. त्या म्हणाल्या की थोडी साखर जास्त घाल, नाहीतर अर्ध भांड परफेक्ट आहे. आणि तुम्ही त्याहीपेक्षा फिक्क खात असाल तर अजून कमी घालून द्या, पण पाऊण भांड्यापेक्षा जास्त साखर घालू नका. आपण आता हे साखर व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करू. चांगली मिक्स करायची हाताच्या साहाय्याने, म्हणजे त्या साखरेला पाणी सुटतं आणि साखर चांगली आपली विरघळल्या जाते. बरेच जण ना हा लादा शिजवून पण घेतात, पण शिजवून घेण्याची गरज नाही. न शिजवताही छान होते आणि तेवढा वेळ वाचतो आपला. तर आपण पाणी न टाकता उकडून घेतले ना रताळी, त्याच्यामुळे याला जास्त पाणी सुटत नाही आणि याच्यामध्ये कणकेचं जे प्रमाण आहे ते जास्त लागत नाही. त्याच्यामुळे याच्या दशम्या पण करू शकता. आपण त्याच पुऱ्या करणार आहे, तर त्या दशम्या पण एकदम सॉफ्ट होतात. तुम्ही याच अंदाजाने पिठी साखर पण घालू शकता, म्हणजे ही प्रोसिजर जी आहे ती लवकर होते. पण आता पिठी साखर काढायची होती म्हणून मी पटकन तशीच घेऊन घेतली आणि टाकली.
तर पिठी साखर कशी पटकन विरघळते आणि आपला जो लगदा आहे कोणी तो याच्यामध्ये लवकर तयार वेलची पूड पण घालते, पण वेलची पूड वगैरे घालायची गरज नाही, कारण रताळ्याचाच एक सुगंध असतो ना, तोच याला छान येतो. असेच साधे केले तर. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. इथे साखर व्यवस्थित आपली मिक्स झालेली आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि याला 15 ते 20 मिनिट रेस्ट देऊ, म्हणजे त्याच्यामधली साखर जी आहे ती विरघळून जाईल. अर्धा तास झालेला आहे याला. तर एकदा मी हे मिक्स केलं होतं, म्हणजे आपली साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळायला पाहिजे. मध्ये मी जेव्हा हा लगदा मिक्स केला ना, तेव्हा याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने पाव चमचा मीठ घालून घेतलेलं. तो व्हिडिओ स्किप झाला, त्याबद्दल सॉरी. तर गोडाच्या याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की चव चांगली येते त्याची, म्हणून पाव चमचा तुम्ही मीठ घालून घ्या. त्या लगद्यामध्येच टाकून द्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित विरघळते. जर तुमची साखर विरघळायची असेल ना, तर थोडा वेळ राहू द्या, साखर पूर्णपणे विरघळून घ्या. तर आता आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालूया. तर मी ज्याने आपण सगळं मोजून घेतलं ना, साखर घेतली किंवा लगदा घेतला, तर त्याच भांड्यात मी पीठ घेतलं आहे गव्हाचं. तर एक भांडं सुरुवातीला घेतलं. थोडं थोडं घालूया, जेवढं बसेल तेवढं याच्यामध्ये घालायचं. आणि गोळा जो आहे तो सॉफ्ट तयार करायचा आपल्याला, खूप कडक गोळा करायचा नाही आहे. तर मी अर्ध घालून घेतलं आणि अर्ध पीठ आपण पहिल्यांदा याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. आता परत उरलेलं पीठ मी याच्यामध्ये घालून घेते. सगळंच टाकून घेते, एक भांड पूर्ण. परत त्याला मिक्स करून घेऊ. पुरी पण लाटल्या गेली पाहिजे आणि खूप टाईट पण नको, तर एवढं पीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं. आणि हे परफेक्ट झालेलं आहे. तर अशा पद्धतीचा हा गोळा तयार व्हायला पाहिजे. तुम्ही बघू शकता, म्हणजे तोडल्यानंतर छान आपली अशी पुरी पण लाटल्या जाते. आता याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी आपण असंच राहू देऊ. इथे 2 मिनिटाचे 4 मिनिट झाले. आता हा गोळा ना आपण थोडासा परत मळून घेऊ. आणि आता ना थोडंसं हातावरती तेल घेऊन घ्यायचं. 1 ते 1.5 चमचा मी तेल घेतलं आणि ते आपण याला सगळीकडे लावून घेऊ, म्हणजे कसं हे चिपकणार नाही कशा. आता याच्यामधला ना मी थोडासा गोळा घेऊन घेते आणि आपण याची लांब अशी लाटी तयार करून घेऊ, म्हणजे आपल्या पुऱ्या एकसारख्या तयार होते. अशी जाडसरच लाटी तयार करून घ्यायची. आणि हे उंडे पण थोडे ना मोठे मोठेच घ्यायचे, कारण आपल्याला पुऱ्या ज्या आहे ते खूप पातळ नको आणि जाड पण नको, तर मीडियम थिकनेसच्या लाटायच्या आहे, म्हणून थोडे मोठे मोठेच गोळे घ्यायचे. आणि आता एक एक गोळा घेऊन आपण याचा गोल गोल असा शेप देऊन देऊ आणि सगळेच अशा पद्धतीने आपण गोळे तयार करून घेऊ. आणि ज्या भांड्यामध्ये तुम्ही गोळे टाकणार आहे ना, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते एकमेकाला चिपकत नाही. त्याच्यामधला एक गोळा घेऊन घेऊ, त्याला परत थोडंसं गोल करून घेते आणि तेलाचं एक बोट लावून घेऊ. घोळण लावायची गरज नाही, असं तेलाचं एक बोट लावून घ्यायचं आणि याची पुरी लाटून घेऊ आपण. सहज पुरी लाटल्या जाते, ते घोळण घ्यायची गरज नाही. आता याला एकसारखा आकार यायला पाहिजे, म्हणून एखादं झाकण स्टीलचं, किंवा मी हा डब्बा घेऊन घेतला, त्याची काठं ना थोडीशी चांगली असायला पाहिजे, म्हणजे ते पटकन छान गोल होतं आणि लवकर होतं. तर आपण असं याच्यावर ठेवून थोडंसं प्रेस करायचं. पुरी इतकी परफेक्ट झाली होती की त्याचं कातरण जास्त निघालंच नाही. तर अशा 9-10 ना पुऱ्या तयार करून घ्यायच्या आणि मग तळायचं, म्हणजे कसं आपल्या एका वेळेस तळल्या जातात 9-10 पुऱ्या, आणि मग थोडंसं गॅस बंद करून परत राहिलेल्या लाटून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने आपण ह्या पुऱ्या तळून घेणार. थोडंसं उचलून उचलून लाटा, कारण आपण इथे घोळून घेतलं नाही आहे, नाहीतर ते चिपकून जाईल. तुम्ही बघू शकता, अशा जाडसर थोड्या करून घ्यायच्या, म्हणजे एकदम छान सॉफ्ट होतात. अशा 10-12 तयार झाल्या की मग तळून घ्यायच्या. पाहिजे तेवढंच तेल घालून घ्यायचं, नंतर आपल्याला टाकता येतं. शेंगदाण्याच्या फिल्टर तेलामध्ये तळून घेत आहे, त्याच्यामुळे थोडासा धूर निघू शकतो. छान लागतात चवीला शेंगदाणा तेलामध्ये तळून घेतल्या की. तेलाला गरम होऊ देऊ, खूप कडकडीत नाही, पण तेल गरम होऊ द्यायचं चांगलं. थंड्या तेलामध्ये किंवा कोमट तेलामध्ये पुऱ्या नाही टाकायच्या.
वाटल्यास तेल चेक करून बघायचं. तर तुम्ही बघू शकता तेल गरम झालेलं आहे, बुडबुडे निघते आहे, पण हळूहळू निघत आहे. खूप भरकन असं वरती आलेलं नाही, म्हणजे तेल आपलं प्रॉपर गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि मिडियम फ्लेम वरतीच तळून घ्यायची. एका बाजूनी थोडा वेळ आपण होऊ देऊ आणि मग दुसऱ्या बाजूने करू. आपल्याला पुऱ्या सॉफ्टच करून घ्यायच्या आहे, म्हणून या बाजूनी त्या बाजूनी असं सारखं पलटवत राहायचं नाही, म्हणजे मग काय होतात त्या पुऱ्या थोड्याशा खरपूस होऊन जातात. आता बघा ही झालेली आहे पुरी, आपली या बाजूनी झाली आणि दुसऱ्या बाजूनी झाली. आपण काढून घेऊ आता आणि टिश्यू पेपर वरती टाकून घ्यायचं, म्हणजे त्याचं एक्सेस तेल निघून जातं. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्या. पुरी फुलून वर आली की थोडा वेळ थांबायचं आणि मग तिला पलटवायचं, म्हणजे पुऱ्या कशा अशा अगदी तोंडात विरघळतात त्या. थोडंसं तेल झारून घ्यायचं अशा पद्धतीने. इथे आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि मस्त अशा छान सॉफ्ट ह्या पुऱ्या तयार होतात. बघू शकता तुम्ही. छान अशा रोल करून पण तुम्ही खाऊ शकता, प्रवासात नेऊ शकता. सो तुम्ही पण या पुऱ्या नक्की ट्राय करा. आवडल्या तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.